नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलवरती या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर आपण जसं की आगामी होणाऱ्या 2025 मध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा असतील, ज्यामध्ये तलाठी भरती 2025 आणि इतर असतील तर मुद्रा अंक असेल, टीईटी असेल, त्यासोबत नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल व इतर सरळ सेवेच्या परीक्षा ह्या आगामी ह्या 2025च्या ज्यात होणार आहेत ह्या वर्षामध्ये. सो म्हणून होणाऱ्या ह्या ज्या काही परीक्षा आहेत आणि ज्यासाठी आपण टिक्कर मराठी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला विविध लेक्चर्स अवेलेबल करून देतो आहोत. यामध्ये मराठी असेल, यामध्ये इंग्रजीचं असेल, त्याचबरोबर अंकगणित, बुद्धिमापन असेल आणि आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत सामान्य ज्ञान आणि त्याच्यातीलच महाराष्ट्र राजकीय व प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास आपण करणार आहोत. ज्या परीक्षा TCS पॅटर्न प्रमाणे ज्या होत असतात, ज्यात आपण मागील प्रश्नपत्रिकांचं जर विश्लेषण बघितलं किंवा त्याचा तुम्ही जर अभ्यास केला असाल किंवा करत असाल तर नक्कीच आपल्याला बरेच असे क्वेश्चन विविध घटकांवरनं ही विचारली जातात. आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्र आपण सामान्य ज्ञान या घटकाच्या बाबतीत जसं की त्यामध्ये असेल इतिहास असेल, या विषयाच्या बाबतीत इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, त्याचबरोबर इतर जनरल सायन्स असेल आणि अर्थव्यवस्था असेल, अर्थशास्त्राचा अभ्यास असेल, अशा विविध शाखेचा अभ्यास आपण किंवा विविध विषयांचा अभ्यास आपण करत असतो. आणि म्हणून नक्कीच आपण देखील ज्या काही आतुरतेने वाट बघतो आहोत विविध अशा जाहिरातींचं, अशा जाहिराती राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या वेळोवेळी येत असतात. म्हणून आपण अभ्यास थांबवू नका. आपलं काम आपण करत राहा. जेणेकरून आपल्याला घाई होणार नाही आणि आपला अभ्यास देखील परिपूर्ण होईल. आणि विद्यार्थी मित्र हे आहे की आपल्या सोबत देखील टिक्कर मराठी प्लॅटफॉर्म वरती आपण जे विविध लेक्चर्स घेतो आहोत यूट्यूबच्या माध्यमातून, तर त्यात आपल्याला विविध विषयांचे लेक्चर्स या ठिकाणी मिळत आहेत आणि त्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायचा आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्रामला व्हिजिट करा, जेणेकरून आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवरनं दिल्या जाणाऱ्या विविध अशा विषयांच्या संदर्भातील लेक्चर्स असतील, इतर माहिती असेल, जाहिरातीच्या संदर्भातलं काही इतर घडामोडी असतील तर त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच आम्ही मदत करणार. ओके, तर चला तर विद्यार्थी मित्र आपण जाऊयात आजच्या लेक्चर्स मधील इतर अतिसंभाव्य प्रश्न आपण जाणून घेऊयात, त्याचा अभ्यास करूयात आपण. पहिला प्रश्न आपण बघणार आहोत, जो घटक असेल टॉपिक महाराष्ट्र राजकीय व प्राकृतिक भूगोल, ज्याच्यातील आपण काही प्रश्नांचा अभ्यास बघणार आहोत. सो पहिलाच इथे बघूयात आपण जे हेडिंग दिलंय महाराष्ट्र राजकीय भूगोल, त्या अनुषंगाने पहिला प्रश्न आपण अभ्यासूया. महाराष्ट्र राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे असा प्रश्न विचारलाय. ए मध्ये 4 दिलंय, बी 6, सी 8, डी दिलंय 10. महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. सो याच्यामध्ये बघा ह्या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला जे उत्तर आहे याचं योग्य उत्तर आहे ते आहे बी. ओके, 6. आता 6 ही सध्याचं याचं जे आन्सर आहे 6 प्रशासकीय विभाग सध्या महाराष्ट्र राज्यात आहे 6. आता या 6चा अभ्यास जर आपण बघितला तर 6 कोणकोणती आहेत पहिला बघूयात. कोकण आहे 1, 2 पुणे, 3 नाशिक, 4 मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 5 अमरावती आणि नंबर 6 आहे आपल्याला नागपूर. ओके, सो ही टोटल किती 6. ही 6 प्रशासकीय विभाग आहेत. आणि या प्रशासकीय विभागाचं बघा आपल्याला जे काही कामकाज असतं की त्या भागातील प्रशासकीय सुधारणा असेल, प्रशासकीय कामकाज हे गतीनं चालावं यासाठी हे संपूर्ण केलं जातं. एक त्याचा अभ्यास ज्यामध्ये बघा या विभागांचा जो प्रमुख असतो तो प्रशासकीय प्रमुख म्हणून विभागीय आयुक्त आणि त्या अंतर्गत जिल्हाधिकारी आणि त्या अंतर्गत इतर महसूल प्रशासकीय विभागातील विविध अधिकारी त्या विभागाचं एक विकासात्मक जी काही कामं असतील ती त्या ठिकाणी त्या माध्यमातून होत असतात. म्हणून हे शासन सुरळीत चालावं आणि गतीनं प्रशासन चालावं ह्या संदर्भामध्ये ही 6 प्रशासकीय विभाग तयार करण्यात आले राज्य सरकारच्या माध्यमातून. परंतु इथं हेही लक्षात घ्यायचं आपण की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी, त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 4च प्रशासकीय विभाग होते. किती 4. त्यावेळेस किती होते फक्त 4 प्रशासकीय विभाग. हे इथं लिहितोय 1 मे
1960 रोजी किती होते? फक्त 1 मेला 4च होते. त्यानंतर नवीन जो प्रशासकीय विभाग वाढलाय तो त्या ठिकाणी एक नाशिक वाढला आणि दुसरा अमरावती. म्हणजे आधी पुण्यामध्ये नाशिकचं कामकाज चालायचं विभागाचं आणि अमरावतीचं नागपूरमध्ये. सो ही 2 नवीन झालीत. म्हणून 4+2 जर आपण बघितली तर त्याची संख्या झाली टोटल 6 झाली. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात. आपल्याला हे दिसत असावं. क्लिअर? ही 6 आपल्याला नावं लक्षात घ्यायची. ओके. पुढचा प्रश्न बघूयात विद्यार्थी मित्र. नेक्स्ट. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? असा क्वेश्चन विचारलाय. इथे बघा ए दिलंय सोलापूर असेल, बी अहिल्यानगर, सी यवतमाळ आणि त्याचबरोबर डी दिलंय आपल्याला नागपूर दिलंय. सो म्हणून त्या ठिकाणी याचा अभ्यास करताना आपल्याला हा जो काही क्वेश्चन आहे इझी आपल्याला विचारला गेलाय, याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे बी अहिल्यानगर. आता अहिल्यानगर, आधीचं नाव अहमदनगर, अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातला क्षेत्रफळानं सर्वात मोठा आहे, जवळपास 17,000 स्क्वेअर किलोमीटर. बऱ्यापैकी त्याचं क्षेत्रफळ मोठं आहे, 17,000 स्क्वेअर किलोमीटर प्लस, की म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यातला क्षेत्रफळानुसार बराच अगदी क्षेत्र त्या ह्या जिल्ह्यानं व्यापलंय. बाकी आपण मुंबई शहर उपनगराचा जर उल्लेख केला तर ती सर्वात छोटी सांगितली जातात आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यानुसार. म्हणून त्या ठिकाणी अहिल्यानगर हा जिल्हा म्हटला तर इथे त्या ठिकाणी याचं क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे. सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रातला प्रसिद्ध आहे. इव्हन त्याचबरोबर हा जिल्ह्याचा अभ्यास जर केला आपण की इतर जलसिंचित असेल, विहिरींची संख्या सर्वाधिक जास्त असेल, अहिल्यानगर एक धार्मिक स्थळ त्या ठिकाणी त्यातली काही ठिकाणं असतील किंवा महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ असेल अहिल्यानगरमध्ये. सो अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला अहिल्यानगरच्या बाबतीमध्ये सांगितल्या जातात, जे की नाशिक प्रशासकीय विभागामध्ये हा जिल्हा आहे. नाशिक प्रशासकीय विभागातला हा जिल्हा आहे अहिल्यानगर. आपण हे लक्षात घ्यावं. नेक्स्ट बघूयात पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुक्यांची संख्या असणारे किती जिल्हे आहेत असा प्रश्न विचारलाय. आपण प्रश्न व्यवस्थित अभ्यासूयात की महाराष्ट्र राज्यातील एकूण दिलंय त्याच्यामध्ये की तालुक्यांची सर्वाधिक संख्या असणारे किती जिल्हे आहेत. आता याच्यामध्ये बघा ऑप्शन ए 1 दिलंय, बी 2 दिलंय, सी 4 दिलेत आणि डी दिलंय 5. म्हणजे किती तालुके सर्वाधिक जास्त तालुके असणारे महाराष्ट्रात किती जिल्हे असा क्वेश्चन आहे. याचं योग्य आन्सर आहे बी. 2 कोणते आहेत बघा. पहिला नांदेड 16 तालुके आणि 2 यवतमाळ याच्यात देखील 16 तालुके. म्हणजे सर्वात हायेस्ट हे 2 आहेत. बाकी मग 15चे पण आहेत 4 तालुके, पण 16 तालुक्यांची संख्या असणारे महाराष्ट्रातले 2 जिल्हे आहेत. जसं की मराठवाड्यातील नांदेड हा जिल्हा आहे आणि दुसरा विदर्भातला यवतमाळ आहे, की ज्या दोघांच्या मध्ये किती किती तालुके? 16. सो म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे आपल्याला दिसते बी आहे. सर्वाधिक तालुक्यांची संख्या असणारे किती जिल्हे? तर महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? मग याचे 2 आहेत. सो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2 आहे विद्यार्थी मित्र. नेक्स्ट. ठाणे जिल्ह्यातून पालघर हा जिल्हा कोणत्या वर्षी वेगळा झाला? इथे मूळ जिल्हा. आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे अनेक जिल्हे की ज्याच्यातून दुसरा जिल्हा हा नवीन जिल्हा हा तयार झाला, त्यातला हा प्रश्न आपल्याला ठाणे जिल्ह्यातून कोणता जिल्हा किंवा दिलंच आहे पालघर जिल्हा कोणत्या वर्षी वेगळा झाला? ए 2010, बी 2011, सी 2014 आणि डी दिलंय 2018. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सी 2014. आता 2014 मध्ये ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्यातनं पालघर जिल्हा हा वेगळा झाला आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण, सो हे वर्ष आहे 2014 मध्ये मूळ ठाणे जिल्ह्यातनं पालघर हा जिल्हा महाराष्ट्रातला 36वा जिल्हा तयार झाला. याची सुरुवातच आपल्याकडे बघा की 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्यामध्ये त्या काळात 26 जिल्हे होते ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली. पण 1980 आणि 81 म्हणजे 81 पासून पुढे 10 जिल्हे नवीन निर्माण झाले. 81 नंतर ओके, म्हणजे 80-81च्या नंतर काय झाले 10 जिल्हे विकसित झाले. म्हणजे 26 + 10 पालघरला धरून किती जिल्हे झालेत महाराष्ट्रात? 36 जिल्हे आहेत.
सो म्हणून त्या ठिकाणी अजून देखील बऱ्याच जिल्ह्यांची तालुक्यांची नवीन मागणी आहे. आणि म्हणून जिल्हा जर स्वतंत्र त्या ठिकाणी येते आपल्याला, तर प्रशासनाचा जो आधीच्या जिल्ह्यावरचा लोड असेल तो त्या ठिकाणी कमी होतो आणि कामाला गती मिळत असते, प्रशासकीय कामाला. सो म्हणून आपल्याला ह्याचं योग्य उत्तर आहे सी. पुढे जाऊयात. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे असा प्रश्न विचारलाय आपल्याला. ऑप्शन मध्ये बघा आपल्याला दिलीत ए नागपूर, बी पुणे, सी छत्रपती संभाजीनगर, डी दिलंय आपल्याला कोल्हापूर. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, इथे आपल्याला विचारलंय ऐतिहासिक राजधानी. सो उत्तर आहे डी कोल्हापूर. कोल्हापूर ही महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे, ऐतिहासिक. बाकी पुणे विचारलं तर आपल्याला जसं की विद्येचं माहेरघर आणि त्याचबरोबर सांस्कृतिक देखील आहे. छत्रपती संभाजीनगर ही पर्यटन राजधानी. अशा वेगवेगळ्या. नागपूर जर विचारलं तर ते उपराजधानीचं स्थान आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर. आता ऐतिहासिक म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला, काही धार्मिक स्थळ आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला प्राकृतिक याच्यातनं गड किल्ले, प्राकृतिक नद्या असतील, गड किल्ले असतील. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये तो विकसित आहे. पर्यटन असेल, या संपूर्ण गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सो म्हणून त्या ठिकाणी गुळांचा कारखाना म्हणजे साखर उत्पादन बऱ्यापैकी जसं की दर हेक्टरी उत्पादकता हा घेतो जिल्हा. सो कोल्हापूर हा जिल्हा पंचगंगा नदी काठावरती वसलेलं शहर म्हणून आपल्याला जिल्हा म्हणून ओळखता आहे. सो योग्य उत्तर आहे कोल्हापूर. ठीक आहे, पुढे बघूया. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे असा प्रश्न विचारला आपल्याला. काय विचारला याच्यामध्ये? तालुक्यांची संख्या सर्वाधिक जास्त कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? ए कोकण, बी मराठवाडा, सी नाशिक, डी दिलंय नागपूर. याचं योग्य उत्तर आहे बी मराठवाडा. मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजी नगर इथे मुख्यालय आहे. सो तालुक्यांची संख्या आहे टोटल 76 तालुके. किती? 76 तालुके. आणि याच्यामध्ये जिल्हे आहेत टोटल 8 जिल्हे. 8 जिल्हे, 76 तालुके आणि 8 जिल्हे, सर्वाधिक जास्त. आणि इवन क्षेत्रफळानं देखील हा मोठा आहे. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसारचा प्रशासकीय विभाग कोणता? मराठवाडा. सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता? मराठवाडा. सर्वाधिक जास्त तालुक्यांची संख्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर मराठवाडा. आपल्याला हे क्लिअर दिसतंय. म्हणून विद्यार्थी मित्र लक्षात घ्यायचे की आपल्याला मराठवाड्यामध्ये जे 8 जिल्हे ज्याच्यामध्ये मुख्यालय छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, त्यानंतर असेल नांदेड असेल, त्याचबरोबर परभणी असेल, हिंगोली असेल आणि जसं की त्यातीलच असे म्हणजे 8 जिल्हे. ओके. सो म्हणून ह्या 8 जिल्ह्यांचा लातूर एक असेल, अशा 8 जिल्हे. ओके. सो ही 8 जिल्हे आपण लक्षात घ्यायची मराठवाड्यात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या आहे? बी उत्तर आहे मराठवाडा. ओके. चलो नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. तेलंगणा राज्यासोबत महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? ए 4, बी 6, सी 7 आणि डी दिले आपल्याला 8. सो असे आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिली. आता याचं योग्य उत्तर जर बघितलं आपण तर ए आहे. 4. 4 कोणकोणती बघा. जसं की आपल्याला इथे 4 मध्ये पहिलं आहे गडचिरोली, दुसरा चंद्रपूर, 3 यवतमाळ आणि 4 जे येते नांदेड. सो या 4 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत ते त्या ठिकाणी कोणाबरोबर आहेत? तिथे तेलंगणा. सो हे आपल्याला आग्नेय बाजूला तेलंगणा आहे. नवीन राज्य आहे तेलंगणा. मूळ आंध्र प्रदेशातनं वेगळं झालंय. पहिलं आंध्र प्रदेशातनं तेलंगणा काय झालंय? वेगळं झालंय. सो याचा आन्सर आहे तेलंगणा सोबत किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत महाराष्ट्रातल्या? तर 4 लक्षात घ्यायचं. ठीक आहे, पुढे बघूया. क्षेत्रफळानं सर्वात छोटा असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे? छोटा. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग विचारलाय. सो ए अमरावती, बी नाशिक, सी पुणे आणि डी कोकण. याचं योग्य उत्तर आहे डी कोकण. कोकण हा क्षेत्रफळानं सर्वात छोटा आहे. 30,000 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. 30,000 स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटर कोकण.
आता कोकणामध्ये देखील किती जिल्हे आहेत प्रशासकीय विभागात? 7 जिल्हे. बाकी 47 तालुके आणि प्लस 3 तालुके असे मिळून 50 तालुके आहेत तिथे कोकणामध्ये. त्या 3 तालुक्यांचा उल्लेख फक्त प्रशासकीय कामकाजासाठी होतो कोकणातील प्रशासकीय विभागातले. अंधेरी असेल, बोरिवली असेल आणि कुर्ला असेल. बाकी तालुके प्रशासकीय होतोच कामकाज. सो म्हणून क्षेत्रफळ सर्वात कमी आहे कोकण. ही किनारपट्टी आणि त्याच्यावरती ह्या 7 जिल्ह्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. जसं उत्तरेकडून पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई शहर उपनगर असेल, रायगड असेल, हे उत्तर कोकणात जातं आणि दक्षिण कोकणात 2 येतात, एक रत्नागिरी आणि शेवटचा तळ कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा असेल. सो म्हणून कोकण प्रशासकीय विभाग एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं गड किल्ले असतील, त्याचबरोबर महत्त्वपूर्ण तिथले असणारे काही गरम पाण्याचे झरे असेल, वज्रेश्वरी ठाण्यातला किंवा समुद्र किनारा असेल, मासेमारी हा प्रमुख व्यवसाय कोकण प्रशासकीय विभागातला असेल किंवा फणस असेल, आंबा असेल, काजू असेल, सुपारी असेल, नारळ असेल, भाताचं पीक असेल, या गोष्टी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आपल्याला कोकणाच्या बाबतीत सांगता येईल. सो म्हणून तिथलं हवामान आहे उष्ण व दमट. सो म्हणून एखाद्या घटकाविषयीची माहिती घेताना आपल्याला ती परिपूर्ण घ्या. आणि म्हणून विद्यार्थी मित्रो, टिक्कर मराठी सरळ सेवा YouTube प्लॅटफॉर्मवरनं आपल्याला आगामी म्हणजेच होणाऱ्या परीक्षांच्या मध्ये आम्ही तुमच्या सोबत त्या ठिकाणी आहोतच, पण तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन गोष्टी देखील अजून घेऊन घेऊन येणार आहोत. मग त्यामध्ये विशेष असे काही लेक्चर्स असतील, विशेष अशा ज्या काही होणाऱ्या परीक्षांच्यासाठी लागणारं तुम्हाला जी तयारी करण्यासाठी लागणारी जी काही महत्त्वाचं अभ्यास करण्यासाठीचं जे काही एखादं प्लॅटफॉर्मवरनं बॅच असेल किंवा त्याच पद्धतीने आपल्याला जी माहिती असेल लेक्चरच्या माध्यमातून, अशा विविध घडामोडी त्या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरनं होत असतात. म्हणून विद्यार्थी मित्रो, आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेग्युलर आपण त्याचा व्हिडिओज हे आपण बघत राहा आणि त्याचा अभ्यास देखील त्या माध्यमातून होणार आहे. ओके, आपण पुढचा प्रश्न अभ्यासणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता आहे? सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा विचारला आपल्याला. प्रश्न आपण व्यवस्थित वाचायला पाहिजे. जिल्हा विचारलाय. ए गोंदिया, बी धुळे, सी परभणी आणि डी दिलंय जळगाव. सो याचं उत्तर आहे बी धुळे. सर्वात कमी तालुके. आता 4च तालुके. 4 कोणकोणते बघूयात आपण. 4 तालुके त्याच्यात. 4च तालुक्यांची संख्या. जसं की धुळे हा एक तालुका, 2 शिरपूर, 3 सिंदखेडा असेल, 4 असेल साक्री असेल. सो हे 4 तालुके आहेत धुळे जिल्ह्यामध्ये. लक्षात घ्यायचं, कारण 1998 मध्ये धुळे जिल्ह्यातनं नंदुरबार जिल्हा हा वेगळा झालाय. त्याच्यामुळे धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तालुक्यांची संख्या आहे फक्त 4. आणि मगाशी जो आपण प्रश्न बघितलेला की महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त तालुके असणारे 2 जिल्हे, एक नांदेड आणि दुसरा यवतमाळ आहे. ओके, सो म्हणून सर्वात कमी विचारलंय, तर याचं योग्य उत्तर आहे धुळे. आपल्याला लक्षात घेता येईल. क्लिअर. पुढे जाऊया. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती आहे, असं आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात आलंय. पर्यटन राजधानी विचारली बरं का. पर्यटन जिल्हा नव्हे तर पर्यटन राजधानी असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. सो याचं बघा. ए छत्रपती संभाजीनगर, बी पुणे, सी नागपूर, डी नाशिक. सो याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. ही महाराष्ट्र राज्याची काय तर पर्यटन राजधानी. पर्यटन राजधानी. आपल्याला हे अक्षर दिसत असावे. ठीक आहे. पर्यटन राजधानी. आता छत्रपती संभाजीनगरच का? सो म्हणून बघा, एक वैशिष्ट्य आहे की जगप्रसिद्ध अशा वेरूळ व अजिंठा लेण्या आहेत तिथे, ज्याला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये देखील स्थान देण्यात आलंय. दुसरं असेल बीबी का मकबरा, एक पर्यटन स्थळ. त्याचसोबत पानचक्की असेल, त्याचसोबत असेल देवगिरी किल्ला, त्यानंतर धार्मिक स्थळ म्हणून आपण जसं की इथे लिहितो वेरूळ असेल, कृष्णेश्वर मंदिर, महादेवाचं टेम्पल जसं की एक धार्मिक स्थळ वेरूळ असेल. त्याचबरोबर खुलताबाद असेल धार्मिक स्थळ. त्याचसोबत गौताळा अभयारण्य असेल.
ओके. सो गौताळा अभयारण्य असेल. सो म्हणून बघा ही वेरूळ अजिंठा जगप्रसिद्ध अशा लेण्या आहेत. सो आणि पर्यटन स्थळ आपल्याला बघायला मिळतात. इथेच आपल्याला छत्रपती संभाजीनगरला म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण देखील आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण देखील आहे. सो म्हणून आपल्याला क्वेश्चन विचारलाय पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर. जर आपल्याला पर्यटन जिल्हा विचारला असता तर विद्यार्थी मित्र त्याचं उत्तर द्यायचं होतं आपल्याला किंवा द्यायचं आहे सिंधुदुर्ग. ओके. सिंधुदुर्ग हे उत्तर आपल्याला द्यावं लागेल. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा घटक येतोय आपल्याला महत्वाचा. महाराष्ट्र राज्यातील प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भात देखील आपल्याला बऱ्याच वेळा क्वेश्चन ही विचारली जातात प्राकृतिक भूगोलाच्या बाबतीत, प्राकृतिक फिजिकल जिओग्राफी. सो म्हणून ह्याच्यावरती आपल्याला मागील ज्या काही प्रश्नपत्रिका आपण बघितल्यात सो बरेच क्वेश्चन त्यावरती आहेत आणि आगामी होणाऱ्या परीक्षांच्या मध्ये देखील येऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्र आपल्याला ती तयारी देखील त्याच पद्धतीने चांगली अशी करायची आणि म्हणून आपण अभ्यासणार ह्या घटकावरील काही क्वेश्चन्स. पहिला त्याच्यातलाच, महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जलविभाजक पर्वत खालीलपैकी कोणता आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ए सातपुडा, बी सह्याद्री, सी विंध्य, डी यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वत विचारलाय. सो याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे बी सह्याद्री. सह्याद्री ज्याला आपण हे महाराष्ट्रातलं नाव सह्याद्री. भारताचं विचारलं असतं तर भारताचं नाव आहे पश्चिम घाट. पश्चिम घाट. ओके. कारण हा पश्चिम घाट उत्तरेकडून गुजरातकडून जो सुरू होतो खाली असा जो जातो 1600 किलोमीटर पसरलाय. गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डर पासून तर खाली आपल्याला तामिळनाडू म्हणजे केरळ तामिळनाडू असा जाता येईल. आणि याच्यातला अन्नामलाई हा सर्वोच्च शिखर आहे जो केरळ राज्यात. आपल्याकडचं कळसुबाई आहे सह्याद्रीतलं महाराष्ट्रातलं 1646 मीटर त्याची हाईट आहे. प्रश्न आपल्याला विचारलाय प्रमुख जलविभाजक पर्वत कोण तर सह्याद्री आहे. क्लिअर. हा सह्याद्री हा कसा आहे हेही समजून घेऊया. आता बघा इकडे अरबी समुद्र आहे पश्चिमेला. मग अरबी समुद्राकडनं निघणारे जे सागरी वारे असतात कुठून अरबी समुद्राकडून निघणारे जे आपल्याला हे दिसतंय फळ्यावर अरबी समुद्राकडून निघणारे जे सागरी वारे असतात त्यांना कोण अडवतो पश्चिम घाट. म्हणजे महाराष्ट्रात आपण पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणतो. सह्याद्री अडवतो आणि पूर्वेकडच्या भागाला जो येतो आपल्याकडे पाऊस काय मिळतो कमी मिळतो. म्हणजे त्या भागाला पाऊस कमी मिळतो. जो पाऊस होतो इथल्या इथं वरती त्या ठिकाणी पश्चिम घाटाच्या जवळच्याच भागामध्ये सर्वात जास्त पाऊस होतो. पश्चिम घाटाला लागून कोकणात असेल त्याच्या आजूबाजूचे शहरं गावं किंवा ते ठिकाणं ते जिल्हे असतील. म्हणजेच आपल्याकडे सर्वात जास्त पाऊस तर आंबोली सिंधुदुर्ग असेल, मग माथेरान असेल, घाटमाता इगतपुरी घोटी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी असेल किंवा त्याचबरोबर माथेरान असेल, पुण्यातला काही भाग, सातारा महाबळेश्वर असेल, पाचगणी इथे चांगला पाऊस होतो. पण आपण काही जिल्ह्यांचा उर्वरित म्हणजे सांगली असेल, सोलापूर असेल, सातारा जिल्ह्यातील काही तालुके असेल, पुणे त्यातले काही तालुके असतील, सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल या नाशिक जिल्ह्यातले काही तालुके असतील, बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाड्यातले काही जिल्हे तालुके त्या भागाला पाऊस कमी मिळतो. सो म्हणून त्या ठिकाणी सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक आहे. कारण अरबी समुद्राकडनं येणाऱ्या सागरी वाऱ्यांना तो अडवतो. त्याच्यामुळे आपल्याला अवर्षणग्रस्त विभाग हा बघायला मिळतो महाराष्ट्रात बराच अधिक. ओके. तर त्याचा संपूर्ण मोठा फटका हा कृषी क्षेत्रावरती होत असतो. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र सह्याद्री. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा. सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. ए दिलंय वैराट, बी अण्णामलाई, सी अस्तंबा आणि डी दिलंय कळसुबाई. याचं योग्य उत्तर आहे सी अस्तंबा. अस्तंबा हा सर्वोच्च शिखर आहे आणि हा शिखर त्या ठिकाणी आहे सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वत रांगेतील नंदुरबार जिल्हा. ओके. नंदुरबार जिल्ह्यात. सो बऱ्यापैकी हे उंचीचे म्हणजे 1300 प्लस उंचीची ही सर्वोच्च शिखरं त्या ठिकाणी या भागात बघायला मिळतात. त्याच्यामध्ये दुसरंही नाव त्यांनी वैराट दिलंय. वैराट तर सातपुड्यात अमरावतीमध्ये आहे. डी मध्ये अण्णामलई आहे. ते अण्णामलई आपल्या पश्चिम घाटातला सर्वोच्च शिखर आहे 2695 मीटर उंच पश्चिम घाटातला सर्वोच्च. अस्तंभ आपण बघितला नंदुरबार मधला सातपुड्यातला. कळसुबाई 1646 मीटर हे आपल्याकडचं अहिल्यानगर सह्याद्रीचं.
सो सातपुड्यातलं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं विचारलंय सर्वोच्च शिखर, उत्तर द्यायचंय आपण अस्तंबा. जर इथे भारतातलं विचारलं असतं सातपुड्यातलं तर धूपगड आपलं उत्तर असतं. ठीक आहे, अस्तंबा योग्य आन्सर. पुढे बघूयात विद्यार्थी मित्र. असे बरेच प्रश्न आपल्याला विचारले जातात, वेगवेगळ्या पर्वतरांगा, त्यांची शिखरं, त्यात जलविभाजन, कोणत्या दोन नद्या वेगळ्या होतात किंवा त्या दरम्यान असणारी नदी कोणती, नदी उगम पावते, असे बरेच प्रश्न प्राकृतिक विभागावरून आपल्याला पर्वतरांगा, डोंगर असतील, शिखर असतील आणि टेकड्या असतील, असे विविध क्वेश्चन विचारले जातात. आपण चांगली त्याची तयारी करायला पाहिजे. पुढे जाऊया. चिरोली, भामरागड, सुरजागड टेकड्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलाय. चिरोली असेल, भामरागड असेल, सुरजागड असेल. ए अमरावती दिलंय, बी कोल्हापूर दिलंय, सी नाशिक दिलंय, डी दिलंय गडचिरोली. सो याचं योग्य उत्तर आहे डी. चिरोल किंवा चिरोली म्हणतो आपण, चिरोली, भामरागड आणि सुरजागड. आता या तिन्ही ज्या टेकड्या आहेत त्या आहेत गडचिरोली जिल्ह्यात. आणि या तिन्ही टेकड्यांचा जो बेनिफिट आहे, एक पर्यटन स्थळ तर आहेतच, पण या टेकड्याचा दुसरा तिसरा फायदा जो अजून आहे, खनिजासाठी देखील प्रसिद्ध आहे. खनिज संपत्ती, त्याचबरोबर अजून वने, फॉरेस्ट, वने, वन्यजीव, या संपूर्ण गोष्टी. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक जास्त वने असणारा जिल्हा कोणता असा क्वेश्चन आलाच तर उत्तर आपलं हे पाहिजे की गडचिरोली. सर्वाधिक जास्त वनसंपदा आहेत, फॉरेस्ट हे आहे, डेन्स फॉरेस्ट असेल तर गडचिरोली उत्तर. नेक्स्ट बघूया पुढचा क्वेश्चन. महाराष्ट्रात गाविलगड डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. गाविलगड डोंगर रांग महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? सो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे, गाविलगडची डोंगर रांग आहे आपल्याला हे अमरावती, बी पालघर, सी गोंदिया आणि डी दिलंय जालना. विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गाविलगड डोंगर रांग महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. अमरावती. ओके, अमरावती म्हणजेच काय तर हे सातपुड्यात आहे. सातपुडा पर्वत रांगेमध्ये गाविलगड डोंगर रांग आहे, अमरावती जिल्हा असेल विदर्भातला. सो एक पर्यटन स्थळ. आता याच गाविलगडच्या आजूबाजूला डोंगर रांगेच्या दरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प. आणि इथेच गुगामल राष्ट्रीय उद्यान देखील आहे. पुन्हा इथे चिखलदरा पण आहे, थंड हवेचं ठिकाण. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण. सो ही दोन्ही तिन्ही जी काही आपल्याला पर्यटन स्थळ आहेत ती सातपुडा गाविलगडच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळते. सो हे आपण लक्षात ठेवायचे. ठीक आहे, गाविलगड डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती. नेक्स्ट पुढचा प्रश्न. एलिफंटा घारापुरी लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे. ए लातूर, बी पालघर, सी नंदुरबार, डी रायगड. याचं योग्य उत्तर आहे डी रायगड जिल्हा, रायगड मध्ये. सो सह्याद्रीच्या भागामध्ये वसलेली ही महत्वाची लेणी आहे घारापुरी, ज्या ह्या लेणीला एक पर्यटन स्थळ तर आहेच, पण मात्र युनेस्कोने युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्को काय करत असते, जगभरातील विविध स्थळं असतील, मग ते भारतातले असतील, महाराष्ट्रातले असतील, सो वर्ल्ड हेरिटेज साइट्स, वारसा स्थळाचा दर्जा बहाल करते. जसं नुकतंच आपल्याकडे महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्कोनं घोषित केले वारसा स्थळ म्हणून. आणि देशामध्ये सर्वाधिक जास्त वारसा स्थळ घोषित होणारी जी राज्य किंवा झालेली ज्या राज्यात असतील तर ते राज्य महाराष्ट्र आहे. आपल्याकडे बरंच आहे. हे देखील एलिफंटा 1987 मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये गेलं होतं. त्याच्यासोबत इतर अधिक ठिकाणं देखील आहेत. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. पुढे जाऊयात. महाराष्ट्र पठाराची जाडी कोणत्या दिशेस जास्त आहे असा प्रश्न विचारलाय. आता बघा आपल्याकडे जर बघितलं की हा सह्याद्री असा येईल, उदाहरणार्थ हा सह्याद्री पर्वत, आपण नाव पण देऊयात, हा सह्याद्री पर्वत आहे. आणि इकडे आपण हा पूर्व भाग, उदाहरणार्थ इथे आहे गडचिरोली. गडचिरोली. ओके, मी हे क्लिअर केलं. आणि आपण बघा काय विचारलंय, महाराष्ट्र पठाराची जाडी
सर्वात जास्त कोणत्या दिशेस आहे असा क्वेश्चन आलाय. आपण पहिले उत्तर शोधून घेऊया. ए पूर्व, बी पश्चिम, सी उत्तर, डी दिलंय दक्षिण. याचं योग्य उत्तर आहे, जाडी विचारली तर याचं योग्य आन्सर आहे बी, पश्चिमेकडे जाडी जास्त आहे. आता बघा हा जो सह्याद्री आणि आपण असा पूर्वेकडे जर गेलो, आता बघा ही जाडी आहे अशी. आता ही पूर्वेकडे जाताना ही जाडी काय झाली, इथे ही बघा कमी होत गेली. ठीक आहे, शब्द लिहितो कमी. इथे ही जाडी कशी जास्त दिसते आपल्याला. ओके, आता ही अशी टोटल जर आपण बघितली तर 750 म्हणजे 750 किलोमीटरच्या घरामध्ये जाते लांबी. सो म्हणून सह्याद्रीकडे आपल्याला महाराष्ट्र पठाराची जाडी जास्त दिसते, तर पूर्वेकडे जाताना ती कमी होते. सो म्हणून दख्खनच्या पठाराचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, तेलंगणा पठार ही संपूर्ण पठार आहेत आणि ज्वालामुखी उद्रेकातनं ह्या पठारांची निर्मिती होत असते, व्होल्कॅनिक इरप्शन. आणि म्हणून ह्या पठारावरनं आपल्याकडे गोदावरी, भीमा, कृष्णा असतील किंवा दख्खनच्या पठारावरनं महानदी वगैरे असेल, ह्या वाहत असतात. सो म्हणून ह्या क्वेश्चनचं, या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र पठाराची जाडी कोणत्या दिशेत जास्त आहे, पश्चिमेकडे जास्त. पुढे जाऊयात. सातमाळा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे असा क्वेश्चन विचारलाय. ए बघा रत्नागिरी, बी बीड, सी नाशिक, डी दिलंय आपल्याला पुणे. ओके, सातमाळा याचं योग्य उत्तर आहे नाशिक मध्ये. आता हे समजून घेऊयात. हा सह्याद्री पर्वत. ओके, हा सह्याद्री पर्वत पश्चिमेला असणारा, भारतात पश्चिम घाट, महाराष्ट्रात सह्याद्री. सह्याद्रीच्या 3 उपपर्वत रांगा आहेत, ही 1, ही 2 आणि ही खाली आपल्याला तिसरी सांगताय. ओके, आता बघा आपण नावं पण देऊयात ह्याला. पहिलं नाव देऊयात, थोडंसं मी पेन चेंज करतो म्हणजे आपल्याला हे दिसेल. ब्लॅक घेऊयात. ठीक आहे, हे बघा सातमाळा, पुढे अजिंठा टेकडी, पहिली टेकडी. ओके, सातमाळा अजिंठा टेकडी. क्लिअर. ठीक आहे, आपल्याला हे दिसतंय. हा, यस, आपल्याला हे दिसतंय. सातमाळा अजिंठा टेकडी झालं. दुसरं हरिश्चंद्र बालाघाट, ही दुसरी. तिसरी शंभू महादेव, तिसरी झाली. ओके, आता पेन चेंज करूयात पुन्हा. आता याच्यामध्ये हा अभ्यास करताना आपल्याला विद्यार्थी मित्र लक्षात घ्यायचे की इथं विचारलंय सातमाळा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे, तर आपण उत्तर दिलंय याचं नाशिक दिलंय. हे काय, इथं आपल्याला हा नाशिक जिल्हा आहे वसलेला, हा नाशिक. ओके, आणि अजिंठा जी गेली, कुठे गेली, पुढे अजिंठा डोंगर रांग मराठवाडा आणि विदर्भ म्हणजेच बुलढाणा, यवतमाळ, बुलढाणा आणि यवतमाळ पर्यंत ही पोहोचली. पुढे बुलढाणा, यवतमाळ पर्यंत. आता असाच अभ्यास करताना आपल्याला जो काही क्वेश्चन आहे की ज्याच्याद्वारे हा वरती आपला इथे सातपुडा आहे, सातपुडा. आता या सातपुड्यातनं जी नदी निघते ती, तिचं नाव आहे तापी. आणि नाशिक जिल्ह्यातून इथे ब्रह्मगिरीतनं जी निघते तिचं नाव आहे गोदावरी. ही गोदावरी आहे. ओके, म्हणून बघा इथे सातमाळ अजिंठा टेकडीमुळे तापी आणि गोदावरी ह्या वेगळ्या होतात. इथे आपल्याला हरिश्चंद्र भागातनं म्हणजे डोंगर आहे किंवा पुणे जिल्हा, इथून निघते भीमा नदी. सातारा जिल्ह्यातून इथून निघते कृष्णा नदी. सो क्वेश्चन आला, शंभू महादेवमुळे कोणत्या 2 नद्या वेगळ्या होतात, भीमा कृष्णा. हरिश्चंद्र बालाघाटामुळे कोणत्या 2 वेगळ्या होतात, तर गोदावरी भीमा असेल. आणि सातमाळ अजिंठा टेकडीमुळे तापी आणि गोदावरी ह्या वेगळ्या होतात. पण आपल्याला प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्र, आपल्याला हे क्लिअर दिसतंय की सातमाळ डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे. सो याचं योग्य उत्तर आहे नाशिक. आपण नाशिक हे याचं आन्सर द्यायचं. चलो पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन, हरिश्चंद्र बालाघाटामुळे कोणत्या 2 नद्या वेगळ्या झाल्या. सो आत्ताच आपण बघितलं बघा, हरिश्चंद्र बालाघाटामुळे कोणत्या 2 नद्या वेगळ्या झाल्या. सो आत्ताच ते आपण बघितलं. हा सह्याद्री, या 3 पुन्हा एकदा सांगतो, सातमाळा अजिंठा टेकडी, हरिश्चंद्र बालाघाट, बालाघाट म्हणजे बीड पर्यंत, शंभू महादेव, महादेवाचं टेम्पल असल्याने साताऱ्यात शंभू महादेव दिलंय, ती कर्नाटकात जाते, पुढे ती बीड पर्यंत जाते, ही बुलढाणा आणि यवतमाळ पर्यंत जाते. ठीक आहे, इथून ही गोदावरी नदी आहे. पेन चेंज करतो, कळेल आपल्याला व्यवस्थित. ही आहे गोदावरी नदी, ही आहे भीमा, ही आहे कृष्णा नदी.
ठीक आहे. क्वेश्चन काय विचारलाय? हरिश्चंद्र बालाघाटामुळे कोणत्या दोन नद्या वेगळ्या होत्यात? असा प्रश्न आलाय. बघा इथे मी थोडंसं बाजूला होतो, आपल्याला क्लिअर दिसेल. आता बघा हरिश्चंद्र बालाघाटामुळे कोणत्या दोन नद्या वेगळ्या झाल्यात? हा हरिश्चंद्र बालाघाट. कोणत्या दोन नद्या वेगळ्या झाल्यात? त्याच्यावरती गोदावरी आहे, त्याच्या खाली आहे भीमा. इथं ऑप्शन शोधूयात आपण. गोदावरी, भीमा सापडलं. याचं उत्तर आहे सी. ओके, सी हे याचं योग्य उत्तर आहे. सो आपल्याला ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे, ते आहे सी. क्लिअर? हे बघा इथे सी. सी हे याचं योग्य आन्सर आहे. पुढे प्रश्न आपण बघूयात. असे प्रश्न थोडेसे प्रॅक्टिकली जर आपण मॅपचा अभ्यास करून जर दिला किंवा आपण मॅप थोडंसं चाळलात, बघितलात, तर आपल्याला आपलं काम अजून सोपं होतं. ओके, पुढे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे असा क्वेश्चन आलाय. ए कळसुबाई, बी हरिश्चंद्र, सी वैराट आणि डी अस्तंभा. याचं योग्य उत्तर आहे कळसुबाई. ओके, कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे ज्याची हाईट 1646 मीटर आहे आणि हे आहे अकोले तालुका, जिल्हा अहिल्या नगर. अकोले हे ठिकाण आहे, अकोले ह्या ठिकाणी. सो म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातलं कळसुबाई सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रातलं, सह्याद्री मधलं. ओके, आणि हरिश्चंद्रगड तर अहिल्यानगर मध्येच आहे. वैराट विचारला तर अमरावतीमध्ये सातपुड्यात. अस्तंभा विचारला तर सातपुड्यात नंदुरबार जिल्ह्यात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे. ए ठाणे, बी सातारा, सी कोल्हापूर, डी नांदेड. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा हा किल्ला आहे. पन्हाळा, पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजून जर बघितलं आपण, चिकोडीचं डोंगर आहे, चिकोडी, ज्योतिबाचं डोंगर, अनेक डोंगर रांगा आपल्याला या भागात बघायला मिळतील. पन्हाळा हे तर कोल्हापूरमध्येच आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर. लक्षात ठेवा आपण. सो म्हणून विद्यार्थी मित्र बघा की आपण असा अभ्यास वेगवेगळ्या पर्वतरांगा, त्यातली शिखरं, त्यातली डोंगर, त्यातल्या नद्या, असा आपण अभ्यास त्या ठिकाणी करत असतो. म्हणून हे थोडंसं आपण अजून याचा अभ्यास करण्यासाठी थोडंसं प्रॅक्टिकली हे बघायला पाहिजे आपण. ठीक आहे. सो असेच नवीन नवीन आपण घटक, उपघटक त्या त्या विषयाशी संबंधित आपण इथे ह्या प्लॅटफॉर्मवरती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्रामला व्हिजिट करा, की जिथे आपल्याला जी काही लेक्चरची जी माहिती असते ती तिथून देखील उपलब्ध होईल. आणि याचसोबत आपण इतर विषयांची लेक्चर्स देखील ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण घेत असतो. आणि आगामी होणाऱ्या भरतीसाठी, परीक्षांच्यासाठी सरळ सेवेच्या टिक्कर मराठीची पूर्ण जी टीम आहे ती आपल्यासाठी असेच अतिसंभाव्य विविध प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. तर म्हणून एव्हरी लेक्चर्स आपण बघत चला आणि त्याचा आपण देखील अभ्यास करत चला. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटणार आहोत आपण नवीन पुढच्या लेक्चर्समध्ये. सो थांबूयात आपण. थँक्यू सो मच. थँक्यू.